तर मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे की हयातचा जो काही दाखला आहे ते कशा पद्धतीने ते काढायचा आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग, तर अशा लाभार्थ्यांना हा हयातचा दाखला इथे लागणार आहे. जर तुम्ही हयातचा दाखला काढलेला नाही तर तुमची पेन्शन देखील इथं बंद होऊ शकते. तर सर्वांनी हा हयातचा दाखला कशा पद्धतीने घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून काढू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण आपली जे काही मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया. मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे. तर सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तुम्हाला, जे काही बेनिफिशरी सत्यापन अप्लिकेशन आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम आता आपल्याला जे काही प्ले स्टोअर आपण आपलं ओपन करून घेऊया. तर प्ले स्टोअरवरती आपण आलेलो आहोत. तर आता इथं आपल्याला सर्च बॉक्समध्ये इथं टाकायचं आहे बेनिफिशरी. जसं की टाकाल तुम्ही खाली तुम्हाला इथे येऊन जाईल बेनिफिशरी सत्यापन ॲप, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर यावरती आपण जे काही क्लिक करून घेऊया. जसं की आपण क्लिक कराल तर आता तुमच्या मोबाईलमध्ये जर ॲप्लिकेशन अनइन्स्टॉल असेल तर तुम्हाला इन्स्टॉल करून घ्या. आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेली आहे, त्यामुळे आपल्याला इथं ओपनचं ऑप्शन इथं आलेलं आहे. तर आपण इथं आता ओपनवरती आपण आता क्लिक करणार आहोत. जसं की ओपनवरती क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल. आपल्याला जे काही फेस ऑथेंटिकेशन दाखवेल, बायोमेट्रिकचं दाखवेल स्कॅन, त्यानंतर ॲप्लिकेशन अदर गाईडलाईन दिसेल. तर आपल्याला काहीच क्लिक न करता प्रोसेट जे काही खाली तुम्हाला एक दिसेल प्रोसेट फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशन, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता हे जे नोंदणी आहे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या नावाने देखील करू शकता. त्यानंतर जे काही आपलं जे काही दाखला आहे ह्याचा ते कशा पद्धतीने लाभार्थ्यांचा काढायचा हे सांगणार आहे. सर्वप्रथम यामध्ये तुम्ही तुमचं टाकलं तरी चालेल, कोणाच्या नावाचं तरी टाकलं तरी चालेल. यामध्ये आधार नंबर टाकून घ्या. मी माझाच आधार नंबर इथं टाकून घेतो. माझ्या नावाने आयडी जनरेट करतो. तुम्ही तुमच्या नावाने केली तरी चालेल. आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी टाकली नाही तरी चालेल आणि रजिस्टर्ड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही स्वतःच्या नावानं ही आयडी तयार करून घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर सांगणार आहे की समोरच्याचा हयाचा दाखला कसा काढायचा आहे. सर्वप्रथम मी माझा आधार नंबर टाकून घेत आहे आणि मोबाईल नंबर आणि रजिस्टर्ड यावरती क्लिक करणार आहे. एक OTP आपल्या मोबाईलवरती येणार आहे, जे की आपण इथं मोबाईल नंबर टाकलेला आहे. कोणताही मोबाईल नंबर टाकला तरी चालेल, असं नाही की आधार लिंकच मोबाईल इथं नंबर चालणार आहे. तर दुसरा नंबर टाकला तरी इथं चालणार आहे. सर्वप्रथम मी माझा आधार नंबर इथं टाईप करून घेतो आणि मोबाईल नंबर टाईप केलेला आहे आपण. त्यानंतर रजिस्टर यावरती जसं मी क्लिक करेल तर इथं एक OTP सेंड होईल, जे की मी इथं मोबाईल नंबर टाकलेला आहे. तर OTP देखील आपल्याला आलेला आहे. ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशाने रिसेंट OTP करा. तर OTP आपल्याला आलेला आहे. आपण इथं कॉपी आणि इथं पेस्ट OTP केलेला आहे आणि आता आपल्याला सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं की आपण इथं OTP टाकलेला आहे, ईमेल आयडी टाकली नाही तरी चालेल, मी वारंवार सांगत आहे. सबमिटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला आधारवरचं नाव टाकायचं आहे. आता माझ्या नावाने आयडी करत आहोत किंवा तुमच्या नावाने, तर तुमचं इथं पूर्ण नाव जसं आधारवर आहे तसं नाव टाकायचं आहे. इथं टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायचं आहे चेकबॉक्सवरती आणि स्कॅनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता हे करण्याच्या वेळेस आता आपला फेस जे आहे यामध्ये घेणार आहे. ग्रीन जेव्हा येईल तर मी ते सांगणारच आहे तुम्हाला. तर इथं मी माझं नाव इथं टाईप केलेलं आहे. चेकबॉक्सवरती आपण इथं क्लिक करणार आहोत. यामध्ये सेल्फ दिसेल, अदर दिसेल, इथं काही केलं नाही तरी चालेल, सोडून द्या ते. चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि स्कॅनवरती क्लिक करा. तर आता आपल्याला जे की इथं दुसरं फॉर्मेट इथं ओपन होईल. आपल्याला सर्व परमिशन अलाव करून द्यायची आहे, जेणेकरून आपला फेस इथं घेणार आहे. तर आता जे की इथं थोडं लोडिंग घेईल तर अशा प्रकारचं दाखवेल की तुम्हाला डोळे ब्लिंकिंग करायचे म्हणजे चालू बंद करायचे आहे, तरच तुमचा फेस इथं घेणार आहे. तर हे सर्व तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने उभं राहायचं आहे. त्याचप्रमाणे इथं चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि प्रोसेडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता प्रोसेडवरती आपण जसं क्लिक कराल तर आता कॅमेरा आपला ओपन होईल. तर कॅमेरामध्ये जे काही रेड दिसत आहे तर घेणार नाही, आपल्याला हिरवा कलरचा आला पाहिजे. डोळे चालू बंद करा. तर इथं आपलं प्रोसेस झालेली आहे. तर अशा झाल्याच्या नंतर इथं आपल्याला महाराष्ट्र दिसेल, महाराष्ट्रावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर आता इथून मेन काम चालू झालेलं आहे हयाचं दाखल्याचं. तर एकही स्टेप मिस्टेक करू नका. महाराष्ट्रावरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आपल्याला दिसेल सोशल सिक्युरिटी पेन्शन. तर आता यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. कशावरती? यावरती क्लिक केलं की आपल्याला दोन पर्याय दिसतील. सर्वप्रथम या ऑप्शनवरती आपण क्लिक करून घेऊया. क्लिक केल्याच्या नंतर आता ज्या कोणा लाभार्थ्यांचं तुम्हाला काढायचं आहे त्यांचा आधार नंबर इथं आपल्याला लागणार आहे आणि त्यांचा फोटो लागणार आहे. तर इथं आपण आता क्लिक करून घेऊया. यावरती क्लिक केल्याच्या नंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन आणि दुसरं जे येते यामध्ये व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट. आता सर्वप्रथम आपल्याला वरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. कशावरती? बेनिफिशरी व्हेरिफिकेशनवरती. तर आपण त्यावरती जसं क्लिक कराल तर आता आपल्याला लाभार्थ्यांचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. जरी त्यांच्या आधारला दुसरा मोबाईल नंबर लिंक असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, दुसरा मोबाईल नंबर टाकला तरी चालेल.
तर आता बेनिफिट त्यावरती एक OTP येईल, ते OTP आपल्याला टाकणे आवश्यक आहे. तरी तर आता ज्या कोणाचा तुम्हाला हयाचा दाखला काढायचा आहे त्यांचा त्या लाभार्थ्यांचा आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चर टाका आणि सबमिट करा. त्याचप्रमाणे आपल्याला जशी प्रोसेस आली तेच प्रोसेस इथं येणार आहे. तर मी लाभार्थ्याचा जो काही आधार नंबर आहे इथे टाकून घेत आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर आणि इथं जे काही चेकबॉक्सवरती क्लिक करणार आहे आणि प्रोसेस ऑप्शनवरती सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर मी लाभार्थ्यांची माहिती भरलेली आहे, आधार नंबर, मोबाईल नंबर, चेकबॉक्सवरती क्लिक केलेला आहे आणि त्यांचा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि सबमिट केलेला आहे. तर त्यांचा जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP गेलेला आहे, ते OTP आपल्याला इथं टाकायचं आहे. लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर इथं टाका. OTP टाकल्याच्या नंतर इथं OTP देखील आपल्याला आलेला आहे. तर OTP आपण टाईप केलेला आहे. सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं इथं येईल आता व्हेरिफिकेशन ऑथेंटिकेशन. आता चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि स्कॅनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपला जो काही कॅमेरा आहे ते इथं सुरू होणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आपलं जे काही फेस आहे ते स्कॅन करायचं आहे. आपलं नाही, लाभार्थ्यांचं. आता आपण कोणाचं करायचं आहे? लाभार्थ्यांचं. तर लाभार्थी आपण उभं केलेलं आहे त्यांना. तर इथं तुम्हाला जसं की हिरवं येईल त्यांना डोळे बंद चालू करायला सांगा. तर इथं जे काही हिरवा त्यानंतर इथं तुमचं रेड येईल तर ते इथं घेणार नाही. जसं की हिरवं येईल तर इथं तुमचं जे काही आता हयात आहे दाखला आहे तिथं जनरेट झालेला आहे. तर इथं तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही तुमचा हयाचा दाखला इथं जनरेट करून घ्या आणि काढून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तर आता याचप्रमाणे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तर आपण आपलं जे काही मोबाईलचा याचा जे काही स्क्रीनशॉट इथून काढून घेतलेला आहे. याचप्रमाणे आता इथून तुम्हाला त्याचं स्टेटस देखील चेक करता येणार आहे. व्ह्यू सर्टिफिकेट तुम्हाला इथून पाहता येणार आहे. तर इथून तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. काही सिंपलची प्रोसेस आहे यामध्ये. तर आता आपल्याला खालच्या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करा. आपला BSA जे की आपण स्क्रीनशॉट काढलेला आहे त्यावरती BSA नंबर तुम्हाला दिसेल, ते BSA नंबर इथं कॉपी करा आणि इथं पेस्ट करा आणि सबमिटवरती क्लिक करा. तर तुमचा हयाचा दाखला इथून तुम्हाला मिळून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा घरबसल्या हयाचा दाखला काढू शकता. संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळाने दिव्यांगाच्या लाभार्थ्यांना सर्वांनाही महत्त्वाची अपडेट आहे. ज्यांनी कोणी हयाचा दाखला काढलेला नसेल तर अशाने सर्वांनी लगेच तुम्ही तुमचा हयाचा दाखला काढून घ्या. सर्वांना हयाचा दाखला काढणे बंधनकारक आहे. तर आता तुमच्या काही मनामध्ये डाऊट असतील व तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करून नक्की सांगा. त्यावरती लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.